हे केशव, मी हे युद्ध लढू शकत नाही. अरे युद्धाच्या दोन्ही बाजूस एकाच वंशाची माणसे उभी आहेत. माझे गुरुजन, माझे पितामह, माझे पुत्रगण, माझे पौत्रगण, माझे मामा, माझे व्याही, अरे सगळे माझ्या समोर उभे आहेत केशव. मग मी बाण चालवू तरी कोणावर? त्या विजय आणि सुखासाठी आम्ही आमच्याच माणसांचा वध करण्यास इतके का आतुर झालो आहोत? आणि जर असं असेल तर मला ना विजयाची इच्छा आहे ना सुखाची. आपल्याच माणसांचं वध करून मी कुठल्याही प्रकारच्या कल्याणाची अपेक्षा करत नाही. मला कुठलंही कल्याण दिसत नाही माधव. किंबहुना मला दिसतोय तो भयंकर विनाश, केवळ भयंकर विनाश. माझ्या सर्वांगाचा थरकाप होतोय केशव. माझं मुख सुकून गेले माधव. माझं गांडीव धनुष्य उचलायची हिम्मत नाही केशव. आपल्या स्वजनांचा रक्तपात करून असा कुठला विजय आपण मिळवणार आहोत? आपल्याच माणसांना मारून मिळालेल्या विजयाने कुठला लाभ होणार आहे? किंबहुना आपल्या स्वजनांचा रक्तपात करून, त्यांचा वध करून कुळाचा नाश केल्याचं पाप रुजू होईल केशव, पाप रुजू होईल. नाही माधव, नाही. मी हे युद्ध लढू शकत नाही केशव. थँक्यू.